पालघरमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन विकास आघाडी असा तिरंगी सामना होणार आहे। मविया उमेदवार भारती कांबळींनी सुद्धा मतदान केलेलं आहे। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर पालघरमध्ये भारती कांबळी मवियाच्या उमेदवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, तर मवियाचे उमेदवार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पालघरमध्ये भाजपकडनं हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। तिरंगी लढत आपल्याला यावेळेला पालघरमध्ये बघायला मिळते। प्रचार करत होती। महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या सोबत पूर्ण ताकदीनिशी उतरले होते आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाविकास आघाडीचा प्रचार एकदम दणक्यामध्ये झालेला आहे। आतापर्यंतचा जो रेशो आहे, प्रत्येक वेळेस महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून भारती कांबळी ही नंबर 1ला राहिलेली आहे आणि पुढेही राहील अशी आशा आहे। कारण आमची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तसंच लोकशाहीच्या विरोधात असणाऱ्यांच्या विरोधात आहे। मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपल्यासमोर उमेदवार राजेश पाटील आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल, आपण मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, काय सांगाल? बहुजन विकास आघाडी तर्फे आमचे नेते आमदार नितीन ठाकूर, आमचे सर्व नेते कार्यकर्ते यांनी मला लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि आज स्वतःच्या गावामध्ये स्वतःसाठीच मतदान करत असताना एक वेगळा अनुभूती मिळते। कारण मी ह्या लोकशाहीच्या मार्गातून ज्या ज्या निवडणुका लढतात त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा सगळ्या निवडणुका लढलो, प्लस आता ही लोकसभा ही सुद्धा लढत असताना मला खूप आनंद होतो। हे भाग्य माझ्या भाताणकर जनतेने, माझ्या गावकऱ्यांनी, कुटुंबांनी आणि माझ्या तमाम बहुजन विकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी हे करून दिल्याबद्दल आणि आज स्वतःसाठी मतदान करताना मला सगळ्या प्रक्रिया, सगळ्या निवडणुका लढवताना मला एक खूप आनंद वाटला। आणि आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आणि अभिमानाचा वाटतो की आज मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे आणि मी स्वतःलाच मतदान केलं, त्याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे। मतदारांना काय आवाहन करता? ही लोकशाही आहे, लोकशाहीचं जागर आहे। मतदान हे पवित्र दान आहे। आजच्या दिवसाच्या माध्यमातून आपण चांगलं नेतृत्व आपल्या क्षेत्रासाठी, आपल्या ज्या लोकसभा क्षेत्र आहे ते याच्या माध्यमातून देशाचं नेतृत्व आपण निवडत असतोय आणि त्याच्यामुळे आजची जनता ही खूप चांगल्या सुज्ञ आहे, त्यांना चांगलं माहिती आहे का ही लोकशाहीच्या माध्यमातून देश घडवणारी प्रक्रिया आपण राबवतो। त्याच्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करेन की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। हे पवित्र दान आहे आणि आपण याच्यातून चांगलं नेतृत्व करा, निवडा आणि लोकशाही बळकट करा। म्हणून आताचा काळ उन्हाळ्याचा आहे, त्याच्यामुळे लवकर घराच्या बाहेर पडा, मतदान करून घ्या आणि लोकशाही मजबूत करा, असं मी सगळ्यांना आवाहन करतो। विपुल पाटील, पुढारी न्यूज, बसे।